नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये ईडीचं पथक दाखल झालंय। याच ठिकाणी एसआयटी कडून भोंदू अशोक खरातची चौकशी सुरू आहे। खरातच्या मालमत्तेची ईडी चौकशी करणार आहे। खरात विरोधात ईडी कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरातच्या मालमत्तांच्या कागदपत्रांची ईडी कडून तपासणी होणार आहे। तपास यंत्रणांकडून खरातच्या मालमत्तांचा सविस्तर अहवाल बनवण्यात आलेला आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, आता एसआयटी पाठोपाठ ईडी कडूनही खरातच्या मालमत्तांची चौकशी होणार आहे, काय अपडेट्स आहेत? ईडीने अशोक खरात विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल केला त्यामुळेच असा एसआयटी सध्या अशोक खरातच्या मालमत्तांचा आणि त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करते। त्यामुळे ईडीची प्राथमिकता ही आहे की एसआयटी कडनं संपूर्ण जे प्रकरण आहे ते संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेणं, जी आवश्यक कागदपत्र ईडीला वाटतायत ती आवश्यक कागदपत्र आपल्या ताब्यात घेणं आणि त्यानंतर इतर त्याच्या मालमत्ता कुठे आहेत त्या ठिकाणी जाऊन सर्च ऑपरेशन देखील करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर त्याच्या मालमत्तांमध्ये कोण कोण सहभागी आहेत, त्याचे आर्थिक व्यवहार कोणाकोणाशी झालेले आहेत, जे ऑन रेकॉर्ड जे काही आर्थिक व्यवहार दिसत आहेत किंवा जे त्यांनी हवालाच्या माध्यमातून एक पैशांचं जाळं उभं केलेलं होतं, या संपूर्ण तपास आता केला जाणार आहे आणि त्यासाठीच ईडीची टीम नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। निश्चित मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।